तर इथे आता मी ऑलरेडी अमेरिकेमध्ये आलेले आहे, तुम्हा सर्वांना तर माहीतच असेल। तर हे असं व्हाईट कलरचं असा गॅस आहे बरं का। व्हाईट कलर असल्यामुळे लवकर खराब होतो। तर आज मी स्वयंपाक बनवत आहे, तो जसा बी बनवेल तसा मी एडिटिंग करून चॅनलवरती टाकेल। जर का तुम्हाला आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर सर्वात पहिले इथं मी भात शिजत ठेवलेला आहे आणि तिकडे भात शिजत होता तोपर्यंत इथं मी मस्त असं पीठ मळून घेतलं होतं। आणि आज चिकनची रस्सा भाजी बनवणार आहे। तर त्याच्यासाठी इथं मी लसूण घेतलेला आहे, आलं घेतले, 2 मोठे टोमॅटो आणि 2 मोठे कांदे घेतलेले आहेत। तर आता इथं मिक्सर वगैरे नाहीये, त्याच्यामुळे मी इथे ही खिसणी घेतलेली आहे। तर या खिसणीने मस्त असं खिसून घेते। तर आवाज थोडासा माझा बसलेला आहे बरं का, कसा वगैरे, तर थोडंसं समजून घ्या, थोडा अटकल्यागत वाटतोय। तर इथं मी आलं लसूण मस्त असं खिसणीने खिसून घेतलं आणि त्यानंतर इथं टोमॅटो आणि कांदा पण खिसून घेतला। थोडंसं याच्यामध्ये जास्त पाणी झालेलं आहे, पण काही हरकत नाही, परतून व्यवस्थित होऊन जाईल। आणि आता मी तुम्हाला चिकन दाखवते। तर इथं बघा, आपल्या इंडियाचीच आहेत, पुण्याचे भाऊ, त्यांनी मला असं चिकन आणून दिलेलं आहे। तर इथे हे चिकन मी व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे बरं का। तर एक कोंबडी आणलेली आहे, ताजी फ्रेशच आहे बरं का। तुम्ही बघू शकता सगळे पार्ट म्हणजे आहेत। तसं तर अमेरिकेमध्ये खूप कमी प्रमाणात अशा कापलेल्या किंवा जिवंत कोंबड्या भेटतात आणि तर मग फ्रोझनमध्ये ठेवलेलं 4-5 दिवसाचं, आठवड्याचं असं विकत भेटतं। तर तो सुद्धा मी व्हिडिओ एका दिवशी की फूडमध्ये किंवा पुन्हा बाजारामध्ये गेल्यावरती नक्कीच टाकेन। तर तिकडं थोडीफार मसाल्यांची तयारी केली तोपर्यंत आपला भात सुद्धा मस्त इथं शिजून झालेला आहे। आणि भात तुम्ही म्हणसाल हिने याच्यामध्ये काय केलंय, मी दाखवते तुम्हाला। कारण इथं कसं थोड्या दिवसासाठी फिरायला आलेलं असतं आणि भांडे जी थोडीफार असतात त्याच्यात ॲडजस्ट करायला लागतं। तर याच्यामध्ये मी चहा बनवते, त्याच्यामध्ये चहा बनल्यानंतर इथं मी भात त्याच्यामध्येच टाकलेला आहे बरं का। आणि इथं कढई मी तापत ठेवत आहे आणि आपल्या इंडियामध्ये गॅस वगैरे चालू करायला लायटर लागतो, तर इथं लायटर नाही, तर ही ना अशी सिस्टीम आहे बघा, बिना लायटरचाच असा गॅस चालू होतो। आणि ही कढई मी कितीला आणली आणि किती डॉलरची आहे किंवा इंडियामध्ये कितीला भेटते एखादा व्हिडिओ बनवून मी नंतर टाकेनच। तर इंडियामध्ये वेगळे तेलाचे डबे असतात आणि इथं बघा अशा प्रकारचे असे डबे असतात आणि पॉकेट वगैरे आणायला नाही परवडत इथं अमेरिकेमध्ये, त्यामुळे असा एक डब्बा आणतो आम्ही। तर आता इथं माझ्याकडे पळे वगैरे काही नाहीये, मी असंच अंदाजाने तेल वतत आहे याच्यामध्ये बरं का। तर तेल गरम झालं का इथं मी थोडा तेजपत्ता घेतलेला आहे आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, तो टाकला। त्यानंतर आलं लसूण पेस्ट घेतली होती ती टाकून घेते, ती थोडीशी अशी परतून घेतली। आणि त्यानंतर इथं मी कांदा आणि टोमॅटोची प्युरी बनवून घेतली होती, ती सुद्धा याच्यामध्ये ॲड केली। तर इथं मी लवकर होण्यासाठी एकदम मोठा गॅस केलेला आहे बरं का, कारण मला थोडासा फास्टमध्ये स्वयंपाक करायचा आहे, कारण खूप वेळ झालेला आहे। आता इथं अमेरिकेमध्ये रात्रीच्या 8 वाजलेल्या आहेत, तर इंडियामध्ये मला वाटते 6:30 वाजले असतील सकाळच्या। तर इथं हा चिकन मसाला इथून आणलेला आहे, तर तुम्ही बघू शकता इथं किंमत डॉलरमध्ये दिलेली आहे। आपल्या इकडे RS असतं आणि इथं फक्त येस आहे। तर मला वाटतं $1.79 ही चिकनचं एवढं छोटं पॅकेट भेटलेलं आहे। तर इंडियामध्ये ना मला वाटते 40 रुपयेपर्यंत येतं आपल्याला, अमेरिकामध्ये खूपच महाग भेटतं। तर आता हा चिकन मसाला सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करते, म्हणजे ह्या टोमॅटो सोबत वगैरे चांगलासा फ्राय होऊन निघेल। आणि सोबतच थोडासा गरम मसाला सुद्धा ॲड केला आणि आता थोडीशी हळद टाकते। माझ्याकडे चमचे वगैरे नाही बरं का, मी अंदाजे सगळं टाकलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून फुल गॅसवरती परतून घेते। तर ही रेसिपी समजा किंवा मी अमेरिकेमध्ये बनवलेली चिकनची भाजी समजा, आणि आवडला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का। आणि हा आहे आपला इंडियाचा मसाला, म्हणजे कोण चटणी म्हणतं, कोण येसूर म्हणतं। तर तो मी इंडियातून येताना आणलेला आहे, इथं तर हा भेटत नाही बरं का। येताना तर तशी ट्रॉलीमध्ये आणला होता, हे खूप भीती वाटत होती चेकिंग वगैरे झालं तर, पण तसं काही झालं नाही।
व्यवस्थित असा आला बरं का अमेरिकेपर्यंत घरचा मसाला। तर इथं मी या कागदामध्ये ना थोडंसं असं खोबऱ्याचा कूट करून आणलेला आहे मिक्सरमध्ये, कारण मला माहिती आहे अमेरिकेमध्ये गेले लगेच आपल्याला मिक्सर वगैरे अवेलेबल नसणार आहे, त्यामुळे चिकनची भाजी बनवण्यासाठी खास मी इंडियातूनच खोबरं असं थोडंसं बारीक करून आणलेलं आहे बरं का, कारण खोबऱ्याशिवाय आपलं चिकन तर पूर्ण नसतेच इंडियनच्या लोकांचं। आणि इथं कसं जसं पण व्हिडिओ शूट करता येईल तसा मी केलेला आहे, कारण लाईटीचा प्रकाश वगैरे एवढा जास्त नाही आहे, आणि मेन म्हणजे हा जुनाच फोन आहे, तर याच्यात एवढं व्यवस्थित व्हिडिओ वगैरे शूट करता येईना। आणि ॲपल फोन तर घेतलेला आहे, पण मला त्याच्यामध्ये अजून व्हिडिओ शूट करायला काय असं जमत नाही आहे, बघू नंतर हळूहळू शिकेन मी। आता याच्यामध्ये ना मी थोडंसं मीठ टाकते, म्हणजे हा मसाला व्यवस्थित असं लवकर परतल। आणि मिक्स केल्यानंतर थोडंसं 1-2 मिनिटभर हा मसाला मीडियम गॅसवरती मी असा झाकून ठेवते, म्हणजे मस्त असं त्याला तेल सुटेल। आता मसाला थोडाफार असा भाजलेला आहे, थोडाफार म्हणजे पूर्णपणे भाजून निघालेला आहे। तर आता याच्यामध्ये मी चिकन ॲड केलं, आणि गावी असल्यावर कसं म्हणजे असं हळदी मिठाचं पाणी वगैरे करता येतं, पण इथं एवढं असं म्हणजे ॲडजस्ट होत नाही, त्यामुळे मी डायरेक्टली चिकन इथं फोडणीला दिलेला आहे। तर तुम्ही म्हणसाल हा गॅस किती घाण झालेला आहे आणि तशीच व्हिडिओ काढत आहे, कारण हे किचन जे आहे ना सगळं सेर करून आम्ही वापरतो, त्यामुळे आणि त्यात व्हाईट कलरचं असल्यामुळं आणि बॅचलर पण मुलं असतात ना, त्याच्यामुळे हे असं एवढं घाण झालेलं आहे। मी स्वच्छ करायचा पूर्ण प्रयत्न केला, पण ते व्हाईट असल्यामुळं आणि खूप दिवसाचं हे असं असल्यामुळं काही निघत नाही, तर प्लीज त्याच्यात थोडं समजून घ्या। आणि आता याच्यामध्ये ना थोडंसं असं याच्यावरती असं झाकण ठेवते, म्हणजे लवकर शिजून निघेल। आणि आता ही कढई मी ना या गॅसवर शिफ्ट करते। आता तिकडं कढई ठेवली, इथं मी हा तवा ठेवते आणि चपात्या बनवून घेते, कारण एक एक करत बसली तर माझा खूप वेळ जाईल। तर हा तवा सुद्धा मी इथं आल्यानंतर विकत घेतलेला आहे, किती $1 भेटला, आणि त्याची आपल्या इंडियामध्ये काय प्राइस आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। तर इथं कोथिंबीर मी थोडीशी चिरून घेतली, तर ही कोथिंबीर ना जम्बूश्री आहे, कारण आमच्या आहोंनी आणलेली आहे। मी जर गेले असते तर इथून देशी आणले असते। अमेरिकेमध्ये कोथिंबीर सुद्धा देशी भेटते। तर या चिकनवरती थोडीशी टाकून मिक्स करून घेते, आणि पुन्हा अजून थोडंसं हे बंद करते, म्हणजे लवकर शिजल चिकन। आणि इथे थोडी वाचवून ठेवले, ते भाजी बनल्यानंतर वरतून टाकते, कारण आमच्या आहोंना म्हणजे फौजींना कोथिंबीर खूप आवडते वरतून टाकलेली। आणि आता मी घेते चपात्या करून। तर इथं किचन कट्टा आहे, तर इथंच खाली ना हे ठेवण्याची सिस्टीम खरंच खूप छान आहे, कारण अमेरिकेतलं फर्निचर खूप विचार करून मस्त इथं म्हणजे बनवलेलं आहे, जो कोणीही घरमालक आहे त्यांनी। तर इथं मी इंडियातून ज्वारीचं पीठ आणलं होतं, आणि इथं मी बाजरीचं पीठ आणलेलं। तर भाकरी केली होती, आणि नंतर जेव्हा करेन तेव्हा नक्कीच व्हिडिओ टाकेन। आणि व्हिडिओ शूट करताना थोडंसं असं म्हणजे मजा आपदा होते बरं का, जसा येईल तसा मी करत आहे, एका हाताने मोबाईल पकडते आणि नंतर थोडं व्हिडिओ बनवणं म्हणजे आता तुम्हाला दाखवते। तर इथं असे लाटून घेतले बघा, आणि हा आशीर्वादचा आटा आहे बरं का, मस्त अशा चपात्या होत्यात। आणि इथं तेल घेण्यासाठी माझ्याकडे छोटं भांडं काहीही नव्हतं, त्यामुळे मी बघा एवढ्या मोठ्या पितळीमध्ये तेल घेतलेलं आहे। आता काय कसं आहे ना, कसं तरी ॲडजस्ट करावं लागतं, सगळं तर काही इथं आपण विकत घेत बसत नाही, कारण खूप महाग म्हणजे $1मध्ये सगळं भेटते इथं। आणि हे बघा उलातनं आहे ना, इथं मी खूप हुडकलं बरं का, कुठल्या स्टोअर्समध्ये मला सापडलं नाही इंडियन उलतान, वेगवेगळेच होते ते, पण मी हुडकून आणलं। तर हे मला वाटते काहीतरी $10 का काहीतरी आहे, तर $10 म्हणजे $900 आपले इंडियन तरी झाले असतील। तर हा फरक आहे बघा अमेरिकेतल्या आणि इंडियातल्या किमतीचा। तर असो, आपल्याला पाहिजे होतं त्यामुळे मी आणलं। तर हे बघा अशा पद्धतीनं इथं मी चपाती लाटून घेतली, छोटीच लाटली बरं का, कारण आपला तवा जो आहे तो छोटा आहे, त्यामुळे जरा छोटेच बनवते, तशा तर मी खूप मोठ्या चपात्या बनवते। आणि इकडं असा आहे बरं का हा, पण हा कसं पॅन आहे त्याच्यात एवढं व्यवस्थित चपाती काही बनेना, म्हणून मी असा लोखंडीच तवा ठेवलेला आहे।
तर चपाती सुद्धा मस्त अशा फुगत होत्या बरं का. चपाती फुगली, मला खरंच खूप छान वाटलं. तर इथं ना मी असा टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि खाली असं प्लेट ठेवलेलं आहे, कारण टोपलं वगैरे नाहीये. तर पाणी सुटू नये म्हणून मी असं केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आशीर्वाद आटेची सुद्धा किती छान मस्त आणि मऊ लुसलुशीत चपाती बनलेली आहे. तर मस्त अशा इथं मी 10 ते 12 चपात्या करून घेतलेल्या आहेत बघा. आणि इकडे चपात्या करत होते तोपर्यंत इथं आपली चिकनची भाजी सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त अशी शिजलेली आहे. तर इथं मी जास्त पाणी पण नाही टाकलेलं किंवा कमी पण नाही, एकदम असं मीडियम रस्सा केलेला आहे लपथापा असा, कारण चपाती सोबत खायचं आहे ना म्हणून. आणि इथं आपला भात पण तयार झालेला आहे. तर आता चिकनचा गॅस ना मी बंद करतेय. मोबाईलला चार्जिंग थोडं कमी होतं, त्यामुळे मी इथं स्वयंपाक करत करत इथं मोबाईल चार्जिंगला लावला होता. आणि तुम्ही इथं बघू शकता आपलं इंडियाचे जे प्लग असतात ना ते असं गोल असतात आणि अमेरिकेतलं जे चार्जरचं हे असतं ना ते असं म्हणजे उभं आहे बघा. तर येताना चार्जर सुद्धा मला चेंज करून आणावा लागतो इकडे येताना. स्वयंपाक तर झालेला आहे आता पूर्ण. बघू आता हे दोघं कधी येत आहेत ते. आणि इथं खरंच हे बघून म्हणजे असं कुणाकुणाला लक्षात येणार नाही हे काय आहे. तर हे आहे गरम हीट, म्हणजे रूम कसं गरम होते अमेरिकेत ना आता सध्या खरंच खूप खूप मोठ्या प्रमाणात थंडी आहे. त्यामुळे हे असं रूम हीटर टाईपचं असं हे गरम व्हायचं असं म्हणजे काय आहे, मला पण त्याचं नाव माहिती नाहीये. तर फौजींना विचारून सांगेन मी याचं नाव काय आहे ते नंतरच्या व्हिडिओमध्ये. आता सगळं झाल्यानंतर लास्ट मस्त अशी वरतून कोथिंबीर टाकली थोडीशी. तर आता आपलं हे चिकन मस्त असं खाण्यासाठी तयार आहे, तुम्ही बघू शकता. मस्त असं इथं कांदा चिरून घेतला आणि इथं लिंब बघा एवढे मोठे ती. तर आता हे लिंबू सुद्धा कट करून घेते. तर इथं मस्त असं चिकन, चपाती, भात आपला बनून तयार आहे, तुम्ही बघू शकता. मस्त छान असा भात सुद्धा झालेला आहे, चपाती झालेली आहे, इथं आपलं मस्त असं चिकन सुद्धा झालेलं आहे आणि इथं निंबू कांदा.